नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसिक आरोग्य त्याच्यामधल्या मानसिक विकृतीमधल्या काही महत्त्वाच्या संकल्पना, काही ऑब्जेक्टिव्ह, काही नोट्स पाहिले। तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही पाहून घ्या, कारण त्याच्यामध्ये बेसिक माहिती होती। आता त्या माहितीच्या आधारावर पुढली माहिती आहे, म्हणजे पुढल्या नोट्स आहेत त्या आता आपण पाहायला सुरुवात करू। त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं की डीएसएम आणि आयसीडीचं वर्गीकरण पाहिलं होतं। आयसीडीची 10वी आवृत्ती, डीएसएमची 4थी आवृत्ती, त्याच्यामध्ये अक्ष 1, अक्ष 2, अक्ष 3, अक्ष 4, अक्ष 5 याच्यामध्ये काय काय होतं, कोणकोणत्या विकृती होत्या, काय होतं, सर्व डिटेलमध्ये पाहिलेलं आहे। सामान्य वर्तन काय, अपसामान्य वर्तन काय आहे, त्यांची लक्षणे काय आहेत, वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी त्याच्याबद्दल काय काय स्टेटमेंट दिलेलं आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। आता आपण या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढली माहिती पाहू, म्हणजे त्याच्या पुढल्या नोट्स पाहू। मानसोपचार पद्धतीचे ध्येय आणि हेतू काय आहेत ते पाहू। हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओपासूनच कंटिन्यू पुढे होत आहे, दुसरा पार्ट वगैरे काही नाही, त्याच्या पुढल्याच नोट्स आहेत, एकाच टॉपिकचे आहेत। मानसोपचार पद्धतीचे ध्येय आणि हेतू। सर्वच मानसोपचार पद्धतींचा उद्देश हा खालील प्रमाणे काही किंवा सर्व ध्येय पूर्ण असा असतो। काय आहे? सुधारणा घडवून आणण्यासाठी रुग्ण व्यक्तीला प्रबलन देणे, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे। भावनिक दबाव कमी करणे। आता आपल्या व्यक्तिमत्वामध्ये भावभावनांचं खूप कल्लोळ आणि खूप अशांतता माजलेली असते, म्हणजे ती शांत करण्यासाठी किंवा जे भावनिक आपल्या मनामध्ये वादळ निर्माण झालेलं आहे ते वादळ कमी करणे। धनात्मक विकासासाठीचे सामर्थ्य उघड करणे। सवयीत बदल घडवून आणणे। विचारांच्या आकृतिबंधात बदल करणे। स्वजाणीव वाढविणे। आंतरवैयक्तिक संबंध आणि संप्रेषण सुधारणे। निर्णय प्रक्रियेचे सुलभीकरण करणे। स्वतःच्या जीवनातील निवडीविषयक जाणीव करून देणे। स्वतःच्या सामाजिक पर्यावरणाशी सृजनशील आणि स्वजाणीवयुक्त नातेसंबंध जोडणे। आता सर्वच मानसोपचार प्रक्रियांमध्ये पुढील 3 अवस्थांचा समावेश होतो। कोणत्या 3 अवस्थांचा? प्रारंभिक अवस्था, मध्य अवस्था आणि प्रक्रियेची अंतिम अवस्था। आता प्रारंभीच्या अवस्थेत खालील उपावस्थांचा समावेश होतो। आता मेन 3 अवस्था, सर्वच मानसोपचार प्रक्रियांमध्ये 3 अवस्थांचा समावेश होतो। कुठल्या? प्रारंभिक अवस्था, मध्य अवस्था, प्रक्रियेची अंतिम अवस्था। आता प्रारंभीच्या अवस्थेत खालील उपावस्थांचा समावेश होतो। कोणत्या? प्रारंभिक मुलाखत, उपचारात्मक संघटन, उपचारात्मक करार, ध्येय निश्चिती करणे, मर्यादा निश्चिती करणे। आता ज्या काही सर्वच मानसोपचार प्रक्रियांमध्ये 3 अवस्थांचा समावेश होतो त्याच्यामध्ये प्रारंभिक अवस्था पहिली होती। प्रारंभिक अवस्थेमधले उपावस्था कुठल्या? प्रारंभिक मुलाखत, उपचारात्मक संघटन, उपचारात्मक करार, ध्येय निश्चिती करणे, मर्यादा निश्चिती करणे। त्याच्यानंतरची दुसरी अवस्था आहे मध्य अवस्था। आता या मध्य अवस्थेमध्ये सुद्धा उपावस्था आहेत। कुठल्या उपावस्था आहेत? पुनर्अध्ययन करणे, अनुभव घेणे, मानसोपचारात्मक नातेसंबंध, प्रेरणा आणि अपेक्षा। आता मानसोपचाराचा शेवट करण्यात अंतिम अवस्थाचा समावेश असतो। आता त्याच्यामध्ये बजेंटॉल 1987 यांनी मानसोपचारात्मक संबंधाचे वर्णन खालील प्रकारे केलेले आहे। बजेंटॉल यांनी मानसोपचारात्मक संबंधाचे वर्णन कशाप्रमाणे केले आहे त्यात आपण पाहू। जीवनात प्रतिवर्तन करणाऱ्या मानसोपचारांचा बराच काळ चालणाऱ्या कठीण व वारंवार कराव्या लागणाऱ्या वेदनादायक कार्यात उत्साह व आधार देणाऱ्या प्रबळ संबंधास मानसोपचारात्मक संबंध म्हणतात। मानसोपचारात्मक संबंध कशास म्हणतात? तर जीवनात परिवर्तन करणाऱ्या मानसोपचारांचा बराच काळ चालणाऱ्या कठीण व वारंवार कराव्या लागणाऱ्या वेदनादायक कार्यास उत्साह व आधार देणाऱ्या प्रबळ संबंधास मानसोपचारात्मक संबंध म्हणतात। आता रॉजर्स यांच्या मते उपचारात्मक संबंध मदतपूर्ण संबंध म्हणून ओळखले जातात। तर रॉजर्स यांच्या मते काय? तर उपचारात्मक संबंध मदतपूर्ण संबंध म्हणून ओळखले जातात। मदतपूर्ण संबंधाच्या गुणवैशिष्ट्यांचे काही आवश्यक भाग काय आहेत ते पाहू। मदतपूर्ण संबंधाच्या गुणवैशिष्ट्यांचे काही आवश्यक भाग आहेत ते पाहू। व्यक्तिगत आणि जवळकीचे असल्यामुळे ते अर्थपूर्ण असतात। त्यांचे स्वरूप,
भावनिक असल्याने त्यात सौम्य ते तीव्र भावनिक संबंध असतात. उपचारात्मक आणि मदत घेणाऱ्या व्यक्ती यांच्या एकात्मिकीकरणाचा समावेश असून ते स्वइच्छेने कार्यरत ठेवले जातात. लाभार्थीमध्ये आत्मविश्वास कार्यरत ठेवणे यांचाही सहभाग असतो. हे संबंध अनेकदा संप्रेषण आणि आंतरक्रियेद्वारे संपादित केले जातात आणि नियमित ठेवले जातात. तसेच त्यात देवाणघेवाणाचा समावेश असून तो फक्त एकमार्गी प्रक्रिया नसते. लाभार्थींच्या सद्यस्थितीमध्ये बदल अपेक्षित असतात, म्हणजे लाभार्थीमधील सुधारणेशी संबंध असतात. आता वर्तनोपचार पद्धती, बिहेवियर थेरपीज काय आहे ते पाहू. वर्तनोपचार पद्धती या संज्ञेत अध्ययन आणि अभिसंधानाशी तत्वांवर आधारित विविध उपचारात्मक पद्धतींचा समावेश होतो. विधान महत्त्वाचं आहे. वर्तनोपचार पद्धती या संज्ञेत अध्ययन आणि अभिसंधानाशी तत्वांशी आधारित म्हणजे तत्वांवर आधारित विविध उपचारात्मक पद्धतींचा समावेश होतो. वर्तन उपचारातून असे गृहीत धरतात की विषय समायोजित वर्तन हे अध्ययनशील असते. साधक वर्तन ताणतणावाशी संबंधित असते. प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया आणि पद्धतशीर आवेदनशील या दोन प्रमुख वर्तनोपचार पद्धती आहेत. विधान महत्त्वाचं आहे. प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया आणि पद्धतशीर आवेदनशील या दोन प्रमुख वर्तन पद्धती आहेत. आता आपण प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया आणि पद्धतशीर आवेदनशील या दोन प्रमुख वर्तनोपचार पद्धती आहेत. त्यातील आता आपण प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया पाहू. हा एक वर्तन सुधारणा कार्यक्रम असून ज्यात प्रतिकात्मक पारितोषिकांचा प्रबलन म्हणून उपयोग करून योग्य सामाजिक वर्तनाला प्रेरणा दिली जाते. ॲलन आणि ॲझरिन यांनी प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रियाचा शोध लावला. विधान महत्त्वाचं आहे. प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रियाचा शोध कोणी लावला तर ॲलन आणि ॲझरिन यांनी प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रियेचा शोध लावला. आता ही प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया काय आहे तर ज्या काही प्रमुख दोन वर्तन उपचार पद्धती आहेत त्यातील एक प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया ही एक वर्तन उपचार पद्धती आहे. आता पारितोषिक म्हणजे प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया याचा शोध कोणी लावला तर ॲलन आणि ॲझरिन यांनी प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रियेचा शोध लावला. प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया एक खरेदी प्रणाली असून ज्यात रुग्ण व्यक्ती विविध गोष्टी वस्तूंच्या खरेदीसाठी प्रतिकात्मक पारितोषिकांचा अवलंब करतात. सार्वजनिक संस्था, शाळेतील वर्ग, आश्रयस्थाने, कार्यशाळा आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये पारितोषिक प्रक्रियांचा अवलंब केला जातो. आता पारितोषिक प्रक्रियांचा अवलंब कुठे कुठे केला जातो तर सार्वजनिक संस्था, शाळेतील वर्ग, आश्रयस्थाने, कार्यशाळा आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये पारितोषिक प्रक्रियांचा अवलंब केला जातो. आता प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया तंत्रात पुढील 3 पायऱ्यांचा समावेश होतो. प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रियामध्ये किती पायऱ्यांचा समावेश होतो तर 3 पायऱ्यांचा समावेश होतो. आता ह्या 3 पायऱ्या कोणत्या आहेत त्या पाहू. पहिली पायरी आहे हव्या असणाऱ्या वर्तनाची आखणी करणे आणि त्यास प्रबलन देणे. हव्या असणाऱ्या वर्तनाची आखणी करणे आणि त्यास प्रबलन देणे. दुसरी पायरी काय आहे विनिमयाचे माध्यम प्रस्थापित करणे आणि या ठिकाणी प्रतिकात्मक पारितोषिक एक कार्ड किंवा दृश्य फीत असू शकेल. काय आहे विनिमयाचे माध्यम प्रस्थापित करणे. या ठिकाणी प्रतिकात्मक पारितोषिक एक कार्ड किंवा दृश्य फीत असू शकेल. प्रतिभरण प्रबलन निश्चिती केली जाते. या ठिकाणी हे प्रबलक एखादा चित्रपट, काही विशिष्ट खाद्यपदार्थ किंवा सहल असू शकेल. आता ज्या काही प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया आणि पद्धतशीर आवेदनशील या 2 प्रमुख वर्तनोपचार पद्धती आहेत त्यातील आपण प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रिया पाहिली. आता आपण पद्धतशीर आवेदनशील वर्तनोपचार पद्धती काय आहे ते पाहू. वर्तनोपचार पद्धतीचे अगदी प्रचलित
आणि विस्तृत प्रमाणात भयगंड विकृती आणि इतर चिंता संबंधी विकृतीवर उपचारासाठी वापरले जाणारे एक तंत्र आहे। मोस्ट IMP विधान आहे हे। कशामुळं तर लक्षात घ्या, वर्तनोपचार पद्धतीचे अगदी प्रचलित आणि विस्तृत प्रमाणात भयगंड विकृती आणि इतर चिंता संबंधी विकृतीवर उपचारासाठी वापरले जाणारे तंत्र आहे। प्रश्न काय असू शकेल? भयगंड विकृती आणि इतर चिंता संबंधी विकृतीवर उपचारासाठी वापरले जाणारे तंत्र कुठले? तर पद्धतशीर आवेदनशील वर्तनोपचार पद्धती। होल्पे यांनी पद्धतशीर आवेदनशील वर्तनोपचार हे तंत्र विकसित केले। व पद्धतशीर आवेदनशील वर्तनोपचार पद्धती हे तंत्र कोणी विकसित केले? तर होल्पे यांनी पद्धतशीर आवेदनशील वर्तनोपचार हे तंत्र विकसित केले आहे। हे तंत्र व्यक्ती एकाच वेळी शिथिल आणि चिंतातूर असू शकत नाही या साध्या सरळ गृहीतकांवर आधारित आहे। कोणत्या गृहीतकावर आधारित आहे? तर पद्धतशीर आवेदनशील वर्तनोपचार पद्धती हे तंत्र व्यक्ती एकाच वेळी शिथिल आणि चिंतातूर असू शकत नाही या साध्या सरळ गृहीतकांवर आधारित आहे। संभाव्य उच्च चिंता निर्माण करणारे उद्दीपक सादर केले जाते, त्याच वेळी रुग्ण व्यक्ती ग्रहक शिथिलता स्थितीत असते। आता पद्धतशीर आवेदन पद्धतीच्या 4 पायऱ्या आहेत। आता पद्धतशीर आवेदन पद्धतीच्या किती पायऱ्या आहेत? तर 4 पायऱ्या आहेत। आता त्या 4 पायऱ्या कोणकोणत्या आहेत? तर पहिली पायरी आहे मुलाखत, दुसरी पायरी आहे शिथिलतेचे प्रशिक्षण देणे, तिसरी आहे चिंतेच्या अधिश्रेणींची रचना करणे, चौथी आहे आवेदनशीलतेची सत्रे। हे अशा 4 पायऱ्या आहेत कशाच्या? पद्धतशीर आवेदन पद्धतीच्या। आता परीक्षेमध्ये प्रश्न दिला जाईल पद्धतशीर आवेदन पद्धतीपैकी ज्या 4 पायऱ्या आहेत त्याच्यापैकी पुढील कुठली पायरी नाही। आता 4 ऑप्शन दिले जातात, त्याच्यामध्ये एखादी पायरी वेगळी दिली जाते जे की पद्धतशीर आवेदनशील पद्धतीची नाही। कुठल्या 4 पायऱ्या आहेत? मुलाखत, शिथिलतेचे प्रशिक्षण देणे, चिंतेच्या अधिश्रेणीची रचना करणे आणि आवेदनशीलतेची सत्रे, अशा 4 पायऱ्या आहेत। ॲरन बेक यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीला दिलेली सामान्य संज्ञा म्हणजे बोधात्मक उपचार पद्धती होय। आता बोधात्मक उपचार पद्धती काय? तर ॲरन बेक यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीला दिलेली सामान्य संज्ञा म्हणजे बोधात्मक उपचार पद्धती होय। सर्वात सुरुवातीला बोधात्मक पुनर्रचना दृष्टिकोनाचा अवलंब करून अल्बर्ट एलिस 1962 यांनी तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीचा विकास केला। तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीचा सर्वप्रथम विकसित कुणी केली किंवा तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती विकसित कुणी केली? तर सर्वात सुरुवातीला बोधात्मक पुनर्रचना दृष्टिकोनाचा अवलंब करून अल्बर्ट एलिस यांनी तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती विकसित केली। तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती ही मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींपैकी एक आहे, ज्यामध्ये रुग्ण व्यक्तीला विषसमायोजित प्रक्रियांमध्ये बदल केला जातो। अतार्किक विचारांमुळे निर्माण होणारी त्रसदा कमी करण्यासाठी तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीची आखणी केली आहे। तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीची आखणी कशासाठी केली आहे? तर अतार्किक विचारांमुळे निर्माण होणारी त्रसदा कमी करण्यासाठी तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीची आखणी केली आहे। खिन्नताग्रस्त महिलेचा असा विश्वास असतो, खिन्नताग्रस्त महिलेचा असा विश्वास असतो, कसा विश्वास असतो? मी कोणत्याही कार्यात जे मी काही करेल त्यात पूर्णतः सक्षम असलीच पाहिजे। खिन्नताग्रस्त महिलेचा असा विश्वास असतो की मी कोणत्याही कार्यात जे काही करेल त्यात मी पूर्णतः सक्षम असलीच पाहिजे। आता तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीत तपासलेले 10 अतार्किक विचार आहेत, ते कोणते आहेत ते पाहू। भावनिक त्रसदा निर्माण करू शकणारे 10 अतार्किक विचार अल्बर्ट एलिस आणि सहकार्यांनी ओळखले आहेत। कोणते विचार आहेत? मी जे सर्व काही करेल
त्यासाठी माझ्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तींनी मला पसंत केले पाहिजे किंवा माझा स्वीकार केला पाहिजे. जर मी स्वतःला योग्यतेचा कार्यक्षम आहे असे समजत असेल तर मी जे काही करेल त्यामध्ये मी यशस्वी व सक्षम असलोच पाहिजे. जेव्हा माझ्या आवडीप्रमाणे घटना घडत नाही तेव्हा अति वाईट आणि भयानक वाटते. या घटना वेगवेगळ्या असावयास पाहिजे होत्या. जेव्हा काही धोकादायक घडते तेव्हा मी चिंतित झालो किंवा झालीच पाहिजे. आपल्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या घटनांमुळे व्यक्ती दुःखी होते. त्यामुळे नकारात्मक भावनेवर आपले नियंत्रण नसते. आपल्या मार्गात येणाऱ्या विविध अडचणी आणि जबाबदाऱ्यांचा स्वीकार करण्यापेक्षा त्या टाळणे जास्त सोपे असते. भूतकाळातील सर्व काही महत्त्वाचे असते. जर काही घटनांमुळे आपले जीवन प्रभावित झालेले असेल त्यास बदलणे शक्य नसते. जेव्हा व्यक्ती वाईट, अयोग्य व पक्षपातीपणे वागतात मी त्यांना दोष देतो आणि त्यांना पूर्णपणे वाईट किंवा विकृत समजतो. अधिकाधिक सुख, आळस आणि निष्क्रियतेने स्वतःच आनंद मिळवणे इत्यादीद्वारे संपादित केली जाऊ शकते. प्रत्येकाने इतरांवर अवलंबून असले पाहिजे आणि माझ्यापेक्षा बलवान असणाऱ्या व्यक्तीवर मी अवलंबून राहील अशा कोणाची तरी गरज आहे. आता हे जे 10 तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीत तपासलेले 10 अतार्किक विचार आहेत आणि हे 10 अतार्किक विचार कोण ओळखलेले आहेत तर भावनिक त्रसदा निर्माण करणारे 10 अतार्किक विचार अल्बर्ट एलिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ओळखलेले आहेत. कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मास्लो यांनी मानवतावादी दृष्टिकोन विकसित केला. मानवतावादी दृष्टिकोन कोणी विकसित केला तर कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मास्लो यांनी मानवतावादी दृष्टिकोन विकसित केला. मानवतावादी या उपचार पद्धतीत व्यक्तीला स्वजाणीव आणि स्वस्वीकाराच्या तीक्ष्णीकरणाकडे विशेष भर दिला जातो. 1940 मध्ये कार्ल रॉजर्स यांनी लाभार्थी केंद्रित उपचार पद्धती विकसित केली. लाभार्थी उपचार पद्धती कोणी विकसित केली तर कार्ल रॉजर्स यांनी विकसित केली. कार्ल रॉजर्स यांनी लाभार्थी केंद्रित उपचार पद्धती कधी विकसित केली तर 1940 मध्ये विकसित केली. लाभार्थी केंद्रित उपचार पद्धती प्रत्येक व्यक्ती ही स्वतः तज्ञ असते आणि स्वतःच्या समस्यांना उत्तर शोधण्यात त्या कार्यक्षम असतात अशा गृहीतकावर आधारलेली आहे. रॉजर्सने व्यक्ती कोणत्या पद्धतीने वास्तवाचे संवेदन करतात आणि प्रत्यक्ष पद्धती कोणती असते यामध्ये विकसित होणाऱ्या विसंगतीकडे लक्ष वेधले. कशाकडे लक्ष वेधले रॉजर्सने तर व्यक्ती कोणत्या पद्धतीने वास्तवाचे संवेदन करतात आणि प्रत्यक्ष पद्धती कोणती असते यामध्ये विकसित होणाऱ्या विसंगतीकडे लक्ष वेधले. त्यात रॉजर्स यांना असे आढळले की व्यक्तीच्या आदर्श स्व आणि त्याच्या सदोष वास्तव स्व मध्ये नेहमीच विसंगती निर्माण होते. रॉजर्सने त्या व्यक्तींना म्हणजे जे काही रुग्ण आहेत किंवा त्यांना रुग्ण न संबोधता त्यांना लाभार्थी म्हणजे क्लायंट असे संबोधले आहे. आता जे काही रुग्ण आहेत किंवा जे काही असामान्य वर्तन असलेले व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना रुग्ण न संबोधता लाभार्थी म्हणजेच क्लायंट असे कोण संबोधले तर रॉजर्स यांनी संबोधले. रॉजर्स यांचा असा विश्वास होता की उपचारकर्त्यांमध्ये तदनुभूती, उबदारपणा आणि सच्चेपणा इत्यादी महत्त्वाचे गुण असावेत. लाभार्थीच्या मानसशास्त्रीय वाढीसाठी कार्ल रॉजर्स यांनी व्यक्तिगत आणि सामूहिक मानसोपचार पद्धतीचा अवलंब केला. व्यक्तिगत आणि सामूहिक मानसोपचार पद्धतीचा अवलंब कोणी केला तर लाभार्थीच्या मानसशास्त्रीय वाढीसाठी कार्ल रॉजर्स यांनी व्यक्तिगत आणि सामूहिक मानसोपचार पद्धतीचा अवलंब केला. आता प्रमुख मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांचे काही स्टेटमेंट आहेत ते पाहू आपण किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती आहे ते पाहू. ॲलेन फ्रान्सिस 1942. ॲलेन फ्रान्सिस आता अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञ DSM-4 कार्यसमूहाचे अध्यक्ष होते. आता DSM कार्यसमूहाचे अध्यक्ष कोण होते
तर ॲलन फ्रान्सिस हे अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञ DSM-4 या कार्यसमूहाचे अध्यक्ष होते. टेओडोरो जे ॲलॉन अटलांटा येथील जॉर्ज स्टेट विद्यापीठात मानसशास्त्रज्ञाचे प्राध्यापक आहेत. प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रियेशी संबंधित आहेत. प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रियेशी संबंधित कोण आहेत? तर टेओडोरो जे ॲलॉन हे अटलांटा येथील जॉर्ज स्टेट विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत. प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रियेशी संबंधित आहेत. आता नाथन एच अझरीन ऑगस्ट 1980 पासून फ्लोरिडा येथे मानसशास्त्रीय अभ्यासाचे प्राध्यापक आहेत. यांनी TJ ॲलॉन बरोबर प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रियेवर संशोधन केले. TJ ॲलॉन बरोबर म्हणजे टेओडोरो जे ॲलॉन बरोबर प्रतिकात्मक पारितोषिक प्रक्रियेवर संशोधन कोण केले? तर नाथन एच अझरीन यांनी केले. आता जोसेफ ओल्फ 1915 ते 1997 कारकीर्द आहे त्यांची. वर्तनोपचार पद्धतीत सर्वात प्रभावशाली व्यक्ती होय. वर्तनोपचार पद्धतीतील सर्वात प्रभावशाली व्यक्ती कोण? तर जोसेफ ओल्फ ही होय. जोसेफ ओल्फ यांनी पद्धतशीर आवेदनशील तंत्र विकसित केले ज्यामुळे वर्तनोपचार पद्धतीत क्रांती घडवून आली. आता अल्बर्ट एलिस यांचा 1913 ते 2007 पर्यंतचा कार्यकाळ आहे. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ज्यांनी बोधात्मक उपचार पद्धती स्थापन केली. ॲरन बेक ज्यास तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती संबोधतात. विधान महत्वाचं आहे. अल्बर्ट एलिस काय संबोधतात? तर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ज्यांनी बोधात्मक उपचार पद्धती स्थापन केली ज्यास तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती संबोधतात. आता कार्ल रॉजर्स काय आहे? अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ज्यांनी मानवतावादी विचार प्रवाहाची स्थापना केली. कार्ल रॉजर्स यांनी मानवतावादी विचार प्रवाहाची स्थापना केली. असामान्य वर्तनावर उपचार करण्यासाठी त्यांनी सेवा केंद्रित उपचार पद्धती विकसित केली. सेवा केंद्रित उपचार पद्धती कोणी विकसित केली? तर कार्ल रॉजर्स यांनी सेवा केंद्रित उपचार पद्धती विकसित केली. आता विकृत्या आहेत. आता विकृत्या कशा आहेत माहिती आहे का? वेगवेगळ्या विकृत्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडतात. आता कोणकोणते प्रकार आहेत? तर विकृत्यांचे प्रकार आहेत. पहिली आहे मानस नसे विकृती. आता या मानस नसे विकृतीच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या विकृत्या येतात? तर चिंता विकृती येते आणि ह्या चिंता विकृतीच्या अंतर्गत ॲगाराफोबिया, एन्झायटी, सामान्यकृत चिंता विकृती, पॅनिक डिसऑर्डर, निवडक उत्परिवर्तक. पुन्हा दुसरे आहे दुर्भीती आणि भयगंड. आता या दुर्भीती भयगंड फोबिया ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे फोबिया वगैरे येतात. आणि आता चिंता विकृती, ॲगोराफोबिया, एन्झायटी हे जे काही मानसनस विकृती आहेत, रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक विकृती, अनिवार्य विचारकृती विकृती, ह्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ नंतर पाहणार आहोत. आता ह्याच्यामधली माहिती जर आत्ताच आपण इथं पाहायला गेलो तर चिंता विकृतीमध्येच 4 प्रकार आहेत. त्या 4 प्रकाराचे लक्षणं, त्याचे वैशिष्ट्य, त्याच्यातले वर्तन, मग असं सगळं करत गेलं तर हा टॉपिक खूप मोठा होईल. नोट्स खूप मोठे होतील. म्हणून आपण विकृतींचा प्रकार, त्याच्यामधले मानसनस विकृती, त्याच्यातली पहिली चिंता विकृती, पुन्हा ह्याच्या अंतर्गत जेवढ्या काही विकृती आहेत ते नंतर पाहणार आहोत. आता मनोविक्षिप्तजन्य विकृती कोणती आहे? तर छिन्न मनस्कता विकृती आहे. परीक्षेमध्ये सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा चिंता विकृती ही कोणती विकृतींच्या कोणत्या प्रकारातली आहे? मानसनस विकृती आहे का? मनोविक्षिप्त विकृती आहे का? व्यक्तिजन्य विकृती आहे का? व्यापक वैकासिक विकृती आहे? तर चिंता विकृती ही मानसनस विकृती आहे. आता मनोविक्षिप्तजन्य विकृती कोणती आहे? तर मनोविक्षिप्तजन्य विकृती ही छिन्न मनस्कता विकृती आहे. व्यक्तिमत्व विकृती. तर व्यक्तिमत्व विकृतीमध्ये कोणत्या विकृती आहेत? तर समाजविघातक व्यक्तिमत्व विकृती, समाजविघातक व्यक्तिमत्व विकृती, आत्मप्रेमी व्यक्तिमत्व विकृती, वर्जनशील अवलंबी व्यक्तिमत्व विकृती, संशय विक्षोभ सम. आता ह्या ज्या काही व्यक्तिमत्व विकृती आहेत ह्याचे सुद्धा आपण व्हिडिओ नंतर पाहणार आहोत, ह्याच्या सुद्धा नोट्स नंतर पाहणार आहोत. आता व्यापक वैकासिक विकृती हे फक्त एक ओरल माहिती आहे, म्हणजे कोणत्या विकृती आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या विकृती आहेत, त्याच्यामध्ये कुठले प्रकार आहेत ते एकदम लक्षात राहावं, म्हणजे नंतरचे आपण सेपरेट विकृत्या पाहणार आहोत त्यावेळेस लक्षात राहील, म्हणजे नवीन वाटणार नाही. तर व्यापक वैकासिक विकृती कुठली आहे? तर बौद्धिक न्यूनत्व कमतरता किंवा बौद्धिक न्यूनत्व किंवा कमतरता ही व्यापक वैकासिक विकृती आहे. पुन्हा आत्मकेंद्रितता. आता जे काही व्यक्ती असतात
आत्मकेंद्रीय असतात, बहिर्मुखी असतात, अंतर्मुखी असतात, तसंच आत्मकेंद्रीय असतात म्हणजे ते स्वतःमध्येच गुंतलेले असतात. अशा व्यक्ती ह्या व्यापक वैकासिक विकृतीमध्ये मोडतात. इंद्रियजन्य मेंदू विकृती. आता इंद्रियजन्य मेंदू विकृती, आता इंद्रियजन्य मेंदू विकृतीमध्ये कुठकुठल्या आहेत? वयाशी निगडीत विकृती आणि अपसार. पुन्हा आता आहेत इतर विकृती. इतर विकृत्या कुठकुठल्या आहेत? लैंगिक विकृती आहे, खाण्यापिण्याशी संबंधित विकृती आहे, दैहिक आजार आहे, निद्रा विकृती आहे, समायोजन आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या आहेत. जवळजवळ 200 प्रकारच्या विकृत्या आहेत. त्याच्यातल्या महत्त्वाच्या विकृत्या मी आता तुम्हाला इथं दाखवलेल्या आहे आणि ह्या सगळ्या विकृत्याच्या आपण सेपरेट व्हिडिओ पाहणार आहोत जे की परीक्षेला विचारले होते व नंतर सुद्धा विचारले जाऊ शकतात. समाजमान्य वर्तन म्हणजे सामान्य वर्तन. मानसिक स्वास्थ्य असणाऱ्या व्यक्ती सामान्य असतात. हे स्टेटमेंट कुणाचं आहे? तर कार्ल मेनिंजर यांचं आहे. सामान्य स्वास्थ्य असणाऱ्या व्यक्ती, मानसिक स्वास्थ्य असणाऱ्या व्यक्ती सामान्य असतात. सामाजिक अपेक्षांचे उल्लंघन म्हणजे विकृत वर्तन होय. उलमन व क्रॅस्नर यांचं स्टेटमेंट आहे. सामाजिक अपेक्षांचे उल्लंघन म्हणजे विकृत वर्तन होय. उलमन व क्रॅस्नर यांचे स्टेटमेंट आहे. गोंधळ, गूढ व अज्ञाताची भीती म्हणजे काय? तर गोंधळ, गूढ व अज्ञाताची भीती म्हणजे चिंतावस्था होय. अति तीव्र व असारासार भीती म्हणजे दुर्भीती किंवा भयगंड किंवा फोबिया होय. स्वतःची ओळख विसरणे यास वियोजनात्मक विकृती म्हणतात. हे विधान मी आपल्या ग्रुपवर टाकलं होतं. बऱ्याच जणांनी, काहीच जणांनी कुणीच उत्तर दिलं नाही. फक्त एका व्यक्तीने उत्तर देण्याचा प्रयत्न दिला पण नंतर कोणी दिलं नाहीये. ठीक आहे, असो जे काय असेल. स्वतःची ओळख विसरणे यास वियोजनात्मक विकृती असे म्हणतात. आता लक्षात घ्या, कोणी जर स्वतःची ओळख विसरलेली असेल, त्याला स्वतःबद्दल काहीच माहिती नसेल, स्वतःचं नाव कोण आहे, कुठं राहतो, घर काय आहे, घरी किती आहेत माणसं, त्याचं नाव काय, असं काहीच जर त्याला माहिती नसेल किंवा त्याची थोडक्यात पाहायला गेलं तर याददाश्त गेलेली असेल तर ती असते वियोजनात्मक विकृती म्हणतात त्याला. छिन्न मनस्कता या विकृतीत व्यक्तिमत्वाचे विचलन आढळते. कोणत्या विकृतीत व्यक्तिमत्वाचे विचलन आढळते? तर छिन्न मनस्कता विकृतीत व्यक्तिमत्वाचे विचलन आढळते. अपसामान्याची अमूर्त व्याख्या असल्यामुळे चिकित्सालयात व्यक्ती येत नाही तर बहुतांशी त्यांच्या भावना आणि वर्तन यामुळे त्यांच्या दुःखद ताण निर्माण होतो म्हणून त्या येतात. हे स्टेटमेंट कोणाचं आहे? तर मिलर आणि मोर्ले यांचं आहे. 1986 आहे. मानसिक विकृतींच्या बहुअक्षीय वर्गीकरण प्रणालीत किती अक्षांचा समावेश आहे? तर 5 अक्षांचा समावेश आहे. अपसामान्याचे मानसशास्त्र ही चिकित्सा मानसशास्त्राची शाखा असून तिचा संबंध मानसिक विकृतींचे स्वरूप आणि विकासाशी आहे. अपसामान्य वर्तनाचे निकष काय काय आहेत? तर सांस्कृतिक नियमांचे विचलन, संख्याशास्त्रीय निकषांचे उल्लंघन, वर्तनातील विसमायोजन, व्यक्तिगत दुःखद ताण किंवा व्यक्तिगत त्रसदा हे असामान्य वर्तनाचे निकष आहेत. अपसामान्य वर्तनाचे 4 निकष आहेत. कोणकोणते आहेत? सांस्कृतिक नियमाचे विचलन, संख्याशास्त्रीय निकषांचे उल्लंघन, वर्तनातील विसमायोजन आणि व्यक्तिगत दुःखद ताण किंवा व्यक्तिगत त्रसदा. आता विशिष्ट वस्तू, घटना आणि परिस्थितीशी अप्रमाणशीर आणि अतार्किक भीती म्हणजे भयगंड, दुर्भीती किंवा फोबिया होय. विभ्रम म्हणजे कोणतीही स्पष्ट पुरावा नसताना, उपलब्ध नसताना चुकीची कल्पना होय. आता कोणताही स्पष्ट पुरावा उपलब्ध नसताना चुकीची कल्पना होय. म्हणजे चुकीची कल्पना म्हणजे काय? तर विभ्रम. विभ्रम म्हणजे कोणत्याही स्पष्ट पुरावा उपलब्ध नसताना चुकीच्या कल्पना होय. छिन्न मनस्कता ही व्यक्तिमत्व विचलन आहे. अपस्मार इंद्रियजन्य विकृती आहे. अपसामान्यता विकृत वर्तन, अज्ञानाची भीती म्हणजे चिंतावस्था, स्वविसरणे म्हणजे वियोजनात्मक विकृती. आता वोल्फ यांनी पद्धतशीर आवेदनशील हे तंत्र विकसित केलेले आहे. तर मागचा व्हिडिओ आपण हा मानसिक विकृती त्याच्यामध्ये आपण लिखित स्वरूपाचे नोट्स पाहिले. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की दे धक्का हा मराठी चित्रपट आहे. तर या दे धक्कामध्ये सिद्धार्थ जाधवला एक डिसऑर्डर असतो म्हणजे एक मानसिक विकृती असते. तर त्या मानसिक विकृतीचं नाव काय होतं असा प्रश्न विचारला होता. तर त्या मानसिक विकृतीचं नाव आहे क्लिप्टोमेनिया पर्सनॅलिटी डिसऑर्डर. हा एक डिसऑर्डर आहे म्हणजे एक मानसिक विकृती आहे. तर आता याचं उत्तर एकदम बरोबर कोण कोण दिलेलं आहे? तर दीपाली खरात, डी पवार आणि प्रीती खडसे या मॅडमनी दिलेलं आहे. तर यांचं उत्तर अतिशय एकदम बरोबर होतं. त्यांचं अभिनंदन.
तर आता आजच्या या व्हिडिओमधला प्रश्न असा आहे की एखाद्याला मांजराची भीती वाटते, ज्याच्याकडे मांजर आहे किंवा मित्राकडे मांजर असेल तर तो मित्राकडे भेटायला टाळतो किंवा त्याच्याकडे जाण्याचे टाळतो, किंवा ज्याला मांजराची भीती वाटते तो मांजराचा विचार सुद्धा करत नाही, म्हणजे तो एक प्रकारचा फोबिया आहे। तर आता मांजरासंबंधीची वाटणारी भीती हा कोणता फोबिया आहे हे उत्तर शोधा। या प्रश्नाचे उत्तर शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा। अशा पद्धतीने हा आपला पहिल्या चॅप्टरच्या महत्त्वाच्या नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह आणि ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना होत्या, जे काही सगळी महत्त्वाची माहिती होती ते संपलेली आहे। आपल्या या टेकच्या मानसशास्त्रामधला पहिला चॅप्टर कुठला होता? मानसिक आरोग्य, मानसिक विकृती। त्याच्यामधला हा पहिला चॅप्टर संपलेला आहे, म्हणजे भाग 1 संपलेला आहे। आता ह्याच्यामध्ये भाग 2 मध्ये आपण काय येणार आहे तर ह्याच्या भाग 2 मध्ये वेगवेगळे फोबिया येणार आहेत, त्याचे व्हिडिओ येणार आहेत आणि जेवढे काही फोबिया आहेत ते सगळे बोर्डावर सांगितलेले जातील। आणि ह्याचा तिसरा भाग जो आहे डिसऑर्डर म्हणजे मानसिक विकृत्या, त्या मानसिक विकृत्या भरपूर आहेत। आपण जवळजवळ मानसिक विकृत्या 20 पाहणार आहोत। त्याच्यातल्या प्रत्येक विकृतीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहणार आहोत, कारण त्याच्यामध्ये विकृती अंतर्गत अनेक वेगवेगळ्या विकृती आहेत। म्हणजे एक मेन विकृती, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्याला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं। असे डीपमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत, कारण एक मार्क सुद्धा आपला जाता कामा नये, त्यासाठी आपण सगळे सविस्तरपणे पाहणार आहोत। म्हणजे पहिला टॉपिक 3 टप्प्यामध्ये संपवतो। पहिला ह्याच्यामध्ये 2 भागामध्ये आपण नोट्स पाहिल्या, दुसरा भाग हा भयगंड, दुर्भीती किंवा फोबिया सगळे आपण हे बोर्डावर समजून सांगणार आहोत। आणि तिसरा भाग आहे जो डिसऑर्डरचा म्हणजे मानसिक विकृत्या, जवळजवळ 20-25 विकृत्या पाहणार आहोत। जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपण नोट्सच्या स्वरूपात देऊ आणि बाकीच्या जेवढ्या आहेत ते म्हणजे समजून सांगण्यासारख्या आहेत, त्याच्या काही नोट्सची आवश्यकता नाहीत, अशा काही विकृत्या आपण डायरेक्ट बोर्डावर समजून घेऊ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि तुमची काही समस्या असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं किंवा प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जावा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा, ज्यामुळे तुमचा नक्की फायदा होईल।